सोलापूरमधून अपघाताची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते। पंढरपूर तालुक्यामधील म्हसवड पंढरपूर मार्गावरती हा भीषण अपघात घडलेला आहे, ज्यामध्ये आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झालेला आहे। आणि अपघाताच्या वेळी नेमकं काय घडलेलं होतं, आता नेमकी काय स्थिती आहे, या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत। स्थानिक ग्रामस्थ सरजू चव्हाण आपल्यासोबत आहेत। सरजूजी, गावात अत्यंत दुर्दैवी अशी ही सगळी घटना घडलेली आहे। अपघात नेमका काय घडला, तिथे अनेक प्रत्यक्षदर्शी होते, काय सांगाल, नेमकी काय माहिती आहे? हा अपघात पंढरपूर सातारा रोडवर तांदुळवाडी या ठिकाणी झालेला आहे। या रोडवर अशा 2 ते 3 धोकादायक विहिरी आहेत। त्यामधील एका तांदुळवाडी आणि भाळवणीच्या मध्ये असणाऱ्या विहिरीमध्ये एक 15 लोकांनी असलेलं एक वाहन पिकअप हे डायरेक्ट विहिरीमध्ये गेलेलं आहे। पाठीमागे तुम्हाला विहीर दिसेल, ही विहीर पाण्याने पूर्ण भरलेली आहे। या ठिकाणी उपस्थित असलेल्या एका तांदुळवाडीतील तरुणानं तात्काळ त्या विहिरीमध्ये उडी टाकून एक 7 जणांना वाचवलेलं आहे आणि त्यामध्ये 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। सरजूजी, आपण तिथे घटनास्थळावर आहात, तिथली जी विहीर आणि जो परिसर आहे तो आपण दाखवू शकाल का? हॅलो, आवाज येत नाही मॅडम तुमचा। हॅलो, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय सरजूजी? हॅलो हॅलो, आपण पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। मात्र गावामध्ये अशा 2 ते 3 धोकादायक विहिरी आहेत असं सरजू चव्हाण यांनी सांगितलेलं आहे। सरजूजी, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? हो हो येतोय। आपण तिथे घटनास्थळावर आहात, तिथला आजूबाजूचा परिसर आपण दाखवू शकाल का? ती विहीर जिथे ही सगळी घटना घडली, हे विहीर आहे, इथं ही घटना घडलेली आहे। या विहिरीमध्ये हे घडलेलं आहे। हे विहीर अगदी हायवे पासून 10 फुटाच्या अंतरावर आहे फक्त। सरजूजी, या गाडीमधून किती जण नेमका प्रवास करत होते? या विहिरीमध्ये ही घटना घडलेली आहे। ही घटना अजून नेमकी आता किती इथं वाजता नवीन घडली? समजते की आज अजून एक प्रेत आतमध्ये असण्याची शक्यता आहे। आणि ही घटना नेमकी किती वाजता घडली? हॅलो हॅलो, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? नेमकं घटनास्थळी काय चित्र होतं हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय। स्थानिक ग्रामस्थ आहेत सरजू चव्हाण, आणखी तिथले ग्रामस्थ सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपल्याला विनंती आहे, तुमचं नाव काय आहे सांगाल आणि घटनेसंदर्भातली माहिती सुद्धा द्याल? मॅडम, मी योगेश चव्हाण, तांदूळवाडी तिथला प्रॉपर रहिवासी आहे। इथं मॅडमला वारंवार तक्रार देऊन की इथे बॅरिकेड टाका किंवा काही विहिरीला संरक्षण भिंत उभी करा, असं 1 वर्ष झालं तक्रार देतोय मॅडम, पण त्यांनी कुठलीही दखल घेतली नाही रोडच्या ह्यानी। आणि ह्या रोड मध्ये बी मॅडम बऱ्याच प्रमाणात भ्रष्टाचार झालाय, त्याची बातमी पूर्ण तुम्ही उचलून देण्याची आवश्यकता आहे। दुर्दैवी 8 लहान मुलं, अगदी 6 महिन्याचा एक मुलगा याच्यात एक्सपायर झालाय मॅडम। किती जण प्रवास करत होते? गाडी नेमकी कशी कोसळली? योगेशजी, या गाडीमधून नेमके किती जण प्रवास करत होते? 15 लोक प्रवास करत होते मॅडम, त्यातली 8 मयत झालेत आणि 7 लोकांना आमच्या स्थानिक गावात इरफान म्हणून मुलगा आहे, त्यांना 1-2-3 जणांना विहिरीत उडी हाणून काढलं बाहेर जिवंत। आणि किती वाजता हा अपघात घडला? 4 लहान मुलं आणि 3 महिला आणि 1 पुरुष, टोटल 8 लोक डेथ झाले त्यात। साधारण किती वाजता हा अपघात घडलाय? अजून योगेशजी, अपघात नेमका किती वाजता घडला? हॅलो, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हॅलो, पंढरपूर तालुक्यातली लोक असल्यामुळे थोडी लांबची अजून समजना, अजून या 2 विहिरीत असण्याची शक्यता आहे, असं एक शक्यता आहे। बघू, अजून परत आम्ही जोडतो मॅडम तुम्हाला। निश्चित, स्थानिकांसह आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करत होतो। इथले हे रहिवासी आहेत, त्यांनी अनेक तक्रारी सुद्धा मांडलेल्या आहेत। कशा गावामध्ये 2 ते 3 विहिरी आहेत जिथे सुरक्षाच्या नियमांचं पालन झालेलं नाही, असा सुद्धा तक्रारींचा सूर पाहायला मिळतो। आणि 15 जण या गाडीमधून प्रवास करत होते असंही ग्रामस्थ सांगतायत। NDTV मराठीसोबत बातचीत करत असताना त्यांनी ही माहिती दिली। काही जणांना वाचवण्यात आलंय असंही ते सांगतायत।
इरफान मुजावर आपल्यासोबत आहेत, ज्यांनी ही संपूर्ण घटना घडली, प्रत्यक्षदर्शींपैकी ते आहेत. त्यांच्याशी बातचीत करूया. इरफान जी, नेमकं काय घडलं, तुम्ही नेमकं काय पाहिलं? आम्ही म्हणजे काय झालं, गाडी 200 फुटावरून कंट्रोल सुटला ड्रायव्हरचं आणि कंट्रोल सुटल्यामुळे डायरेक्ट गाडी विहिरीत गेली. विहिरीत गेल्यानंतर गाडी पूर्ण पलटी मारली. सुप्रो कॅरी गाडी होती. हा, तर त्यांना त्यातले 2 जण वर निघले आणि 5 जणांना काढण्यात यश आलेलं आहे. त्यांना सुखरूप आहेत 5 जण. हा, गाडी खूप वेगात होती का? नाही, योगात नव्हते. 50-60 स्पीडने गाडी होती. म्हणजे गाडीचं नियंत्रण सुटलं आणि ती विहिरीमध्ये गेली. हो, विहिरीत गेली गाडी. नेमकी साधारण किती वाजता ही सगळी घटना घडली आहे? 4:38 घडलेली आहे. विहिरीच्या आजूबाजूला नेमकं कसं, तिथलं काय चित्र आहे? नाही, त्याच्या समोरून गाडी आली नाही. पाठीमागून मी गाडी नव्हती. कंट्रोल सुटल्यानंतर त्याची गाडी विहिरीत गेली त्याची. तिथे काही आधार होता का? म्हणजे विहिरीच्या आजूबाजूला जर काही असतं, संरक्षक कठडे असते तर ही गाडी वाचू शकली असती? विहिरीला कठडा असतं तर ती गाडी वाचली असती. म्हणजे विहिरीत गेली नसती गाडी. विहिरीला कठडा नाही ना ते. तुम्ही जेव्हा पाहिलं तेव्हा गाडीमधून नेमकी किती जण प्रवास करत होते? 15 जण त्यात होते. त्यातले 5 जणाला म्हणजे स्वतः गाडी पडल्यानंतर मीच त्यात विहिरीत उडी मारली. निश्चित, आपण सगळी ही माहिती सांगितली त्यासाठी आभारी आहे. हे सर्व ग्रामस्थ आहेत. तसंच इरफानजी स्वतः प्रत्यक्षदर्शी होते, ज्यांनी अपघात जेव्हा घडला तो पाहिला आणि काय घडलेलं आहे हे सांगितलेलं आहे. गाडी वेगात नव्हती, मात्र गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि त्यामुळे ही गाडी थेट विहिरीमध्ये कोसळली. या सगळ्या संदर्भातल्या अपडेट्सवर आपली नजर असेल. मात्र बुलेटिनमध्ये तुर्तास एक ब्रेक घेतोय. पाहत राहा NDTV मराठी. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी.